डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। पेठ वडगाव इथं उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी बऱ्याच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। तसेच सर्व स्तरावरून याचा पाठपुरावा देखील सुरू आहे। सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील या आंदोलनामध्ये पाठिंबा आहे। या संदर्भातच मागच्या आठवड्यामध्ये लाईव्ह मराठीच्या प्रतिनिधींनी बातमी प्रसारित केली होती। आंदोलनाची आणि बातमीची दखल घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव सिव्हिल सर्जन यांनी पाहणी करून तात्काळ सादर करावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। तर क्रीडा संकुल जवळील जागेत लवकर उपजिल्हा रुग्णालय उभा करण्यात येणार असल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं। माननीय धैर्यशील माने खासदार साहेब आणि आमदार अशोकराव माने बापू यांच्या समेत सुद्धा मी चर्चा करताना आंबेडकर साहेब जे आपले आता आरोग्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर मुंबईमध्ये एक बैठक झाली। त्यामध्ये बऱ्याचशाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत चर्चा झाली असताना वडगावचाही तिथं प्रश्न मांडल्यानंतर तो वडगावचाही प्रश्न करण्याचं ठरलेला आहे। तर त्याला मंजुरी आंबेडकर साहेबांनी दिलेली आहे। त्यामध्ये फक्त ह्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत की जागा अदलाबदल करणे, जागा नावावर झाल्याशिवाय आपल्याला तिथं निधी खर्च करता येत नाही, यासाठी काही तांत्रिक गोष्टी आहेत। त्या बाबतीत खासदार आमदार साहेबांनी आणि आंबेडकर साहेबांच्या बरोबर आपली बैठक आहे। त्या बैठकीमध्ये तो निर्णय होऊन तो मार्गी लागेल आणि लवकरात लवकर हा प्रश्न सुटेल, यात मला कोणतीही शंका वाटत नाही। तसंच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा रुग्णालयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितले। पेठ वडगावमध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी बऱ्याच दिवसापासून आंदोलन देखील सुरू आहे, याचा पाठपुरावा देखील सुरू आहे। त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आरोग्यमंत्री पालकमंत्री माननीय श्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया या विषयावरती। सर, पेठ वडगावमध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी बऱ्याच दिवसापासून आंदोलन सुरू आहे, पाठपुरावा देखील सुरू आहे, तर त्या संदर्भात नागरिकांची बरीच परवड होत आहे, तर काय सांगाल आपण, पुढची दिशा काय असेल? सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीच्या योजना आणि खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आता सुरू आहे। एका बाजूला खाजगी हॉस्पिटल्सना सुद्धा प्राधान्य देऊन त्यांचा सुद्धा उपयोग आपल्या सगळ्या सेवेमध्ये करून घ्यावा आणि त्याच वेळा ज्या आपल्या आस्थापना आहेत त्यासुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान कराव्यात यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे। आताच आदरणीय धैर्यशील माने खासदार साहेबांनी सुद्धा मला सांगितलं आणि यापूर्वी अशोकराव माने या विभागाचे आमदार त्यांनी मला आग्रही केला होता की एकदा तिथं त्या हॉस्पिटलला व्हिजिट करा। खरं म्हणजे आताच सांगितलं मला खासदार माने साहेबांनी की पेठ वडगाव हे तसं मेडिकल हब झालेलं आहे, त्यामुळे अशा मेडिकल हबमध्ये एखाद्या सगळ्या ह्या लोकांच्या मध्ये सुद्धा शासकीय हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय असेल तर निश्चितपणाने अजून चांगल्या पद्धतीनं सर्व सेवांना त्याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे निश्चितपणाने याच्यासाठी जे काही अतिशय सकारात्मक निर्णय घेण्यात येतील घ्यावे लागतील ते सगळे आम्ही निश्चितपणाने सर्वांच्या विचाराने घेऊ। तरी देखील मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे।